तर हे काय आहे, जे झुंबर विंबर ते दोरीला लागलेले असतात ना, त्याचा पॉईंट आहे. तर याचं मेन काय यूज आहे बघा. इफ तुम्ही वायर इथून घातली याला, त्याच्यात ते लॉक मेकॅनिझम आहे बघा. इथून गेलं, हे इथून निघणार नाही, कितीही जोरात ओढा हे इथून नाही निघणार. तर त्यामुळं मी हे वालं यूज केलं. तर हे वालं इथं वेलकम बॅक टू तो हा अनबॉक्स नंतरचा लगेच व्हिडिओ आहे. तर आता मेन काय असं की मला माझं थ्रॉटल जे होतं, ही जी थ्रॉटलचं आहे, मला ही जी वायर चेंज करायची होती. कारण की कसं आहे की थ्रॉटलला प्ले नाही आहे. प्ले जो असायला पाहिजे ते बाकी सगळ्या बाईक्सला असतं, ते माझ्या याला नाही आहे. तर मला कधी कधी वाटतं की त्यामुळं बाईक कधी जास्त खिचली जाते. तर त्यामुळं मला याचा प्ले चेंज करायचा आहे. तर त्याच्या आधी सगळं आपण ओपन करून ठेवूया. कारण की मला असं वाटतं की नाही, त्याला हे नाही आहे, जो प्ले असायला पाहिजे ना, त्यामुळं जरासा कधी बाईक मला असं हे वाटतंय काय आपलं एक्सिलेशन देण्याच्या वेळेस कधी कधी बाईकच्या इंजिनला जरासा झटका आल्यासारखं वाटतं. तर ते आपल्याला नाही पाहिजे. तर पहिली हे तर उघडायचंच आहे आपल्याला. हे उघडलं त्याच्यानंतर मला एक मिनिट, इट्स टू इझी. आता ट्रायपॉड घेतल्यापासून खूप इझी आहे. तर हे वाला आहे ना, ही वायरची अल्टर केलेली आहे, ती वाला परत जरासा हे करायची, मॉडिफाय करायची आहे. तर ते आधी करू. त्याला पण मी खूप हे केलेलं आहे. याला एक मिनिट, दिसतंय का इथून? आपण दिसतोय का मेन? तर ओके. तर हे केलेलं आहे याला. ओके, दिस वॉज इझी. काय तर मी ना हे मी स्वतःच मॉडिफाय केलेलं, स्वतः ही वायर बदललेली. त्यामुळं मला माहिती आहे की मी काय केलेलं. त्याच्यात मी खूप वायर आहे ना अशी ओढून लावलेली, एकदम अशी खेचून लावलेली. तो हा प्ले पाहिजे ना, जरासा प्ले पाहिजे ना, तो प्ले नाही आहे. तर ते प्ले करण्यासाठी मी हे करतोय. नट तर निघालेला मेन. मी एक मिनिट नुसतं टिश्यू घेऊन आलो जराशे. आता हे उघडायचं आपल्याला. ब्रो खुल ना. कारण की दोनच नट आहेत ते ओपन करायचे त्याला. आणि हा आहे ना, हा मी खूप टाईट, हा एक तर त्या स्क्रूवर बसवलेला मी का. ओके, हे झालं. मेन गोष्ट माहिती का, हे जरा सांभाळून ठेवा. एकदा हरवलं ना परत भेटणार पण नाही असं आहे. त्यामुळे हे स्क्रू आणि हे सांभाळून ठेवायचं आहे. 1 2. पण मी म्हणलं की आता 1-2 वर्ष झाले त्या वायरला, तर आपण नवीनच घेऊया, नवीनच लावूया.
तर त्यामुळं अजून काही नाही तर हीच वायर अजून पण चांगली आहे, चांगली चालेल पण अजून. नो 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 ओके, नाही जास्त काही आहे नाही. आणि मेन ही रिक्षाची ही आहे, रिक्षाची काय तर 35 रुपीजलाच भेटतं. हां 35 रुपीज वन हे. आणि ही जराशी जाड क्वालिटी आहे. तर हे कायच तुम्ही हे घ्या, कारण की ही माझ्या स्पेअरमध्ये मी घेऊन ठेवलेली आधीच. ओमा हा तर ही ॲक्च्युली बाईकला ना असं खूप मोठी वायर येते, खूप मोठी वायर येते. रिक्षाची येते, रिक्षाची एक्सिलेशन का ब्रेक वायर आहे तरी खूप मोठी. तर बेसिकली आता काय करायचं आहे आपल्याला, हे परत इथून तुझ्या ओके काय तर आता हे बघा, ह्याला आपल्याला इथून एकदम आत हे करायचं आहे. भाई ये खाली ब्रो काय झालं आता. सो इथून जरा असा लूज करून एक मिनिट. सो इथून कधी आत जाते वायर, इथून आत गेली तर आता इथून बाहेर येईल ती. सो इथून बाहेर येईल तर इथून बाहेर आली तर इथून परत त्याला आता हे अल्ट्रेशनवाले त्यामुळे तुम्हाला हे वेळ दिसतंय. इफ अल्ट्रेशनवाले नसतं ओरिजिनल वायर असते तर हे काही करायची जरूरत पण नाही लागली असती. तो इथून तर आता वायर बाहेर आली आहे. तर आता इथं जे आहे, इथं मेन आहे की जे इथं आहे ना, इथं फिक्स करायचं, त्याला परत अडकवायचं आहे तुम्हाला या हुकमध्ये इथं. तर एकदा इथं त्याला मस्तपैकी अडकवायचं साईड म्हणून हे करून अडकलं, त्यानंतर खिचो या से है. ओके तर एकदा हे झालं तर एकदम आरामात त्याला खेचा. आणि मेन बघा की वायर आहे ना इथून इथून जाते. हां मेन वायर इथून जायचं ते मेन आहे. हे जरासा प्ले ठेवायचा आहे. हा प्ले आहे ना, हा प्ले आधी नव्हता तर मला जरासा प्ले ठेवायचा आहे. तर ते बघू ते कसं करायचं आता. तर आता इथंचं ॲडजस्टमेंट लास्टमध्ये करायचं आहे. आता खाली आपण परत खालच्या साईडला हवे.
ग, पण ट्रायपॉडमुळे जरा असं चांगलं आहे, इझी वाटतं आता करायला. तर आता हे गेलं, हे आपण इथून काढलेलं, त्याला आपण परत वाकडं करून हे करायचं आहे. ओके, जास्त टाईट पण नाही, लूजच ठेवायचं आहे, कारण की मी लास्ट टाईम खूप त्याला टाईट करून ठेवलेलं. जरासं लूज, कारण की ॲडजस्टमेंटमध्ये इफ टाईट करायला लागलं तर ते एक आहे. तर हे केलं, पण आता वायर इथून काढायची आपल्याला. आता इथं कसं मी जुगाड काय केलेला तुम्हाला दाखवतो. इथं आहे ना, हे तर हे वाला हुक आहे, हे आपलं 3 पिन प्लग असतो ना त्यामधलं आहे हा. तर हे नुसतं अडकवण्यासाठी मी वापरतो. इथे हुक, तिथं असं नुसतं हुक व्हायला. हा लास्ट टाईम काय केलेलं की मी इथून पूर्ण फिरून घेतलेली. आता मला तसं वाला नाही करायचं, मला इथंच्या इथंच वायर ती फिरवायची आहे, इथंच वायर ठेवायची मला मेन. तर एकच मिनिट, काय इथून गेलं. एक मिनिट, ह्याच्यात जरासा तुम्हाला पेशन्स पाहिजे. पेशन्स आर द मेन की ऑफ एव्हरीथिंग. आउच, पेशंट नसेल तर नाही होणार. मी आधीच बोलतो, याला खूप सारे पेशंट्स लागतात गॅरेजचं काम करायला, गॅरेजचं काही पण करायला. ओके, बेसिकली तुम्ही हे पण यूज करू शकता. हे एक मिनटं, तर हे काय आहे, जे झुंबर ते दोरीला लागलेले असतात ना, त्याचा पॉईंट आहे. तर याचा मेन काय यूज आहे बघा. इफ तुम्ही वायर इथून घातली याला, त्याच्यात ते लॉक मेकॅनिझम आहे बघा. इथून गेलं, हे इथून निघणार नाही, कितीही जोरात ओढा हे इथून नाही निघणार. तर त्यामुळं मी हे वालं यूज केलं. तर हे वालं इथं याला सोडून द्यायचं. मग हे इथं लॉक झालं. आता हे इथून काय हलणार नाही ना, काही नाही होणार याला. तर इथून त्याला हे करायचं आहे, नुसतं याला सोडण्याच्या वेळेस याचं वरचं जरासं दाबाचं. तर एकच मिनिट. आता बघा इथं कसं आता आपण टाईट करतो याला. की उद्या हे कसं आहे की इफ मला टाईट लूज करायचं आहे, मी याला हे करून लूज करू शकतो, परत याला पाहिजे तर मी असं टाईट पण करू शकतो. तर ते मेन आहे. आणि ही तर मुद्दामून सोडलं इथं की उद्या असंच राहण्यासाठी, कायला अडकू पण शकतो कुठंही. तर ते हाउच गरम. तो लेट्स सी. आणि आधी हे झालं तर आता लेट्स बघू. आता आधी ना एक वर हे नाही व्हायचं, आयडल नाही व्हायचं. आता एक वर आयडल व्हायला लागलं. आणि हा मेन आहे ना, हा प्ले पाहिजे होता मला. हा जरा असा प्ले आहे ना, तो पाहिजे होता, कारण की याला प्लेस नव्हता आधी. त्यामुळं खूप झोल व्हायचं चालवण्याच्या वेळेस. तर आता पूर्ण सेट झाले. मला पाहिजे तर मी अजून हे केलं. तर आता याला क्लोज करू. आता आपण याला
असं हे मेन आहे ना, हे वाला इथं आत जायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये हे यायला पाहिजे. सो फर्स्ट दिस, देन दिस अँड दिस. असंच आहे ना, का असं आहे वाटतं, असं आहे नाही. मी काय तर चुकतोय का काय चुकतोय? ओके सॉरी. हे येणार पहिला, हा स्क्रूचा पॉइंट, त्यात हा, त्यात हे, आणि क्लोज. क्लोजमध्ये नेहमी लक्षात ठेवा एकदा ओके. मला कळालं मला काय करायचं दुसरं. सो आता याला आपण क्लोज करू. ब्रो बंद हो ना. पण बाईक सॉलिड गरम होते, माहीत नाही का. ओके, हे तर झालं बंद. ओके, मेन काय माहिती का, हे ना हे अडकायला पाहिजे. हे नाही तर हे फर्स्ट, त्यानंतर हे याला, त्याचं सोडल्यानंतर आता इथं जी स्प्रिंग जोडल्यानंतर ते म्हणजे इथं जी स्प्रिंग जोडली ना, तर मग क्रूज कंट्रोल पण आपलं चालेल. आता याला कसं आहे की मी क्रूज हे केलं, प्लस याला हे सोडलं खाली आला. मेन ते हे जी स्प्रिंग जोडलं ना, तर सगळं बरोबर होऊन जाईल. आणि इफ मेन आहे की हे जर तर करायला समजलं ना, हे तर झालं. आता हे फुल सेट झालं आहे, त्याचं काही नाही. कारण की आयडलिंग पण बघा, आता आयडलिंग बरोबर खाली येईल. त्याचं आयडलिंगचा जे इश्यू होता तो बघा आला, आयडलिंग खाली आलं. तो आयडलिंगचा इश्यू जाईल आता. मेन होता जो प्ले पाहिजे होता मला, हा आहे ना, हा जरासा प्ले पाहिजे होता, तो आजीच्या याला नव्हता, तो प्ले मिळाला आहे. आणि तुम्हाला पण इफ तुम्हाला पण अशी व्हिडिओज आवडले का, काही झालं तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजसाठी एवढंच आहे. आपलं थ्रॉटलचं जे आपल्याला हे चेंज करायचं होतं इथंच एंड झालं आहे. एंडमध्ये तुमचं असं दिसायला पाहिजे, हे मेन लक्षात ठेवा. आणि बस आणि एन्जॉय.